हे मी रेकॉर्ड करते सेशन. तर हे सगळं कसं चालतं हे थोडंसं समजून घेणं आवश्यक आहे. आपण का इथे पृथ्वीवर आहोत, आपला नक्की रोल काय आहे, त्याच्यानंतर आपल्या आयुष्यातील जे अनुभव व्यक्ती आपल्या आयुष्यात जे आहेत ते आज का बरं आहेत, आणि मग आपल्याला नेमकं प्रॉब्लेम मधनं बाहेर पडायचं तर कोण आपल्याला मदत करू शकेल. काय अशी गोष्ट आहे की जी आपल्याला आपल्या मनस्थितीमध्ये, आर्थिक गणितांमध्ये, नातेसंबंधांमध्ये, आपल्याला चारच गोष्टी हव्या असतात ना: आर्थिक, करिअर, पैसा, नातेसंबंध. हे सगळं चारी चक्र बॅलन्स राहिली तर आपलं आयुष्य नीट चाललंय असं आपण म्हणतो. मग हा विषय काय आहे नक्की, आणि मुळात आपल्याला सगळं असून देखील मग का काहीतरी कमतरता वाटते. तर हे सगळं समजून घेण्यासाठी मी एक छोटस 4-5 स्लाइड आहेत ते प्रेझेंटेशन तुम्हाला शेअर करते. आपल्या अद्वैत सिद्धांतामध्ये बघा, तुम्हाला स्लाइड दिसतीये ना सगळ्यांना? दिसतीये ना? हो. हो. आपल्याला शंकराचार्य, आपले जे आदिगुरु शंकराचार्य, जगद्गुरु शंकराचार्यांनी अद्वैत सिद्धांतामध्ये जे सांगितलं, आपल्या उपनिषदात देखील ज्याचा उल्लेख आहे, ते म्हणजे अहम ब्रह्मास्मी. म्हणजे हे जे सृष्टी चराचर सगळं बाहेर जे संपूर्ण विश्व आहे तेच मी आहे, आणि मी म्हणजेच विश्व आहे. हे एकदा आपल्याला समजलं की पुष्कळ गोष्टी आपल्या सोप्या होत, असं मी म्हणेन. त्या कशा सोप्या होतात? तर बघा, आता ब्रह्मदेवानी या संकल्पातून सृष्टी निर्माण केली. मनातल्या मानस म्हणजे काय केलं त्यांनी की सृजनशीलता जिथे आहे अशा एका इंटेंटनी ब्रह्मदेवानी या सृष्टीची रचना केली. ती केवळ मनातून केली आहे. म्हणजेच माइंडमध्ये इंटेंट ठेवला आणि या सृष्टीचा जन्म झाला. तर त्यांनी आपल्याला म्हणजे मनुष्याला एक खूप सुंदर वरदान दिलेलं आहे, आणि ते आपण पूर्ण विसरलेलो. ते वरदान असं की जेव्हा ही सृष्टी निर्माण झाली तेव्हा सांगितलं त्यांनी की तुम्ही म्हणजे मनुष्य हा संपूर्ण विश्वाचा को क्रिएटर आहे. को क्रिएटर आहे म्हणजे काय? मराठीत सांगते की सहनिर्माता. म्हणजे ह्या विश्वात जे निर्माण होईल त्याच्यात आपलाही खारीचा नव्हे मोठा वाटा असणार आहे, असं आपल्या उपनिषदातही सांगितलेलं आहे. गीतेत पण बघा, एक सुंदर 17व्या अध्यायात एक श्लोक आहे: श्रद्धा मायोयम पुरुषोयो यश्रद्धा स एव सहा. म्हणजे जशी माणसाची श्रद्धा, जसं त्याची धारणा, तसं तो बनत जाणार आणि संपूर्ण विश्व त्याच्या भोवती तेच उभं राहणार. म्हणजे काय? तर आपण जो विचार विश्वास घेऊन आयुष्यात पुढे जातो, आपल्या मनात ठाम धारणा ज्या निर्माण केलेल्या आहेत, आपलं बघा सेल्फ टॉक दिवसभर सुरू आहे काही ना काही. स्वतःशी आपण बोलतो. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मला सांगा बरं की स्वतःशी आपण लंब्या लंब्या गप्पा मारतो, रडतो, ओरडतो, भांडतो. किती जण असं करतात? सांगा चॅट बॉक्स मध्ये मला, हो किंवा नाही. करतो की नाही आपण हे सगळं? करतो. तर गीतेत भगवान श्रीकृष्णांनी पण हेच सांगितलं की आता जो मी श्लोक सांगितला त्याच्यामधनं की मनुष्याच्या त्या धारणा आहेत त्याप्रमाणे तो घडतो. त्याच्या आयुष्याच्या त्याच्या पुढ्यात जे आयुष्य येतं ते कुठेतरी सबकॉन्शियसली त्यांनीच निर्माण केलेलं आहे. त्यामुळे आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे विचार करतो, जे विचार आपले विश्वासात उतरतात, जो विश्वास आपण घेऊन आयुष्यात असतो, आपली स्वतःची एक धारणा असते की नाही मी आयुष्यभर गरीबच राहणार आहे, किंवा नाही माझ्या आयुष्यात नातेसंबंध प्रॉब्लेमच आहेत, मी कम नशिबी आहे, माझ्या बाबतीत हे नेहमी असू कटू अनुभव येतात, लोक माझ्यावर विनाकारण चिडतात, लोकांचे आपोआप गैरसमज होतात, माझ्या नात्यांमध्ये कायम मला अपमान सहन करायला लागतो, ज्या काही धारणा आहेत, किंवा माझ्या आयुष्यात एवढाच पैसा आहे, किंवा माझ्या आयुष्यात ह्या चांगल्या गोष्टी येणं शक्य नाही, कारण आपण स्वतःला पात्रच समजत नाहीये. आपला टाईप करायचं का? प्लीज म्यूट करा हा व्हिडिओ. रुजुताताई, ऋतुजाताई, हो. म्यूट करा, म्यूट करा. तर अनुपमाताई म्यूट करा तुमचा व्हिडिओ, आवाज येतोय. तर आपण आपले विश्वास आणि धारणा जे घेऊन चाललेलो आहोत पुढे, त्याच्याप्रमाणेच आपल्या पुढ्यात यश्रद्धा स एव सहा, याच्याप्रमाणे जी श्रद्धा, जशी धारणा, तसा माणूस पुढे
त्याच्या आयुष्याचं प्रकटीकरण होणार आहे. जे तुमच्या अंतरागात चाललेलं आहे त्याचंच मॅनिफेस्टेशन बाहेर म्हणजे प्रकटीकरण होत आहे. तर अहम ब्रह्मास्मी याचा थोडक्यात असा अर्थ आहे की स्वतःला पहिलं कमी लेखणं बंद केलं पाहिजे. आपले विश्वास विचार जितके महत्वाचे आहेत तितके आपल्या हातनं पुरुषार्थ देवाने दिलेला आहे. म्हणजे कृती करणं आपण आवश्यक आहे. मी एका जागी बसून ध्यान केलं आणि माझ्या हातामध्ये चांदीचे ताट आलं, सोन्याचं ताट आलं, असं होणार नाहीये. पण तुमचे विचार विश्वास जर योग्य मार्गावर असतील, तुमची कृती त्या दिशेने असेल आणि तुमचा सदहेतू म्हणजे चांगला इंटेंट असेल, तर ह्या गोष्टी मॅनिफेस्ट होतात. मग चांदीचं ताटं काय, हिरा माणकांची ताटं पण आपल्या हातात येतील, पण आपला विश्वास नसतो. म्हणून अहम ब्रह्मास्मीचा असा अर्थ आहे की आजूबाजूला जे काही ब्रह्मांड आहे, निसर्ग आहे, पशुपक्षी आहेत, प्राणी आहेत, माणसं आहेत, आपले नातेवाईक परिवार जो आहे, आजूबाजूला जी काही सबंध ब्रह्मांड आहे, तारे आहेत आकाशातले, अवकाश आहे, ते इन्फायनाईट आहे. किती अशी ब्रह्मांड युनिव्हर्स आहेत आपल्याला माहित नाही, अगणित आहे. त्यामुळे आपण अहम ब्रह्मास्मीचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर ह्या जगात जे काय आहे ते निरर्थक आहे. आणि अशी जेव्हा आपल्याला विश्वास निर्माण होतो की अरे माझ्यातच सगळं देवत्व दडलेलं आहे आणि आपल्या मुळात आपल्या कर्मसिद्धांतानुसार माणसाचं जे परम कर्तव्य आहे तेच मुळात स्वतःवर काम करणं आहे. तुम्हाला कुठलीही बाह्य ईश्वरी शक्ती हा तुम्हाला मदत मिळेल, तुमच्या श्रद्धेचं तुम्हाला फळ मिळेल, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःवर काम करत नाही, स्वतःची आयुष्याची जबाबदारी, स्वतःच्या प्रॉब्लेमची जबाबदारी जेव्हा इतर नशीब, लोक, तुमचा बॉस, घरातले लोक ह्यांना जेव्हा दोष देणं थांबवाल आणि आयुष्याची जबाबदारी स्वतः घाल, तेव्हा आयुष्य आपलं बदलायला लागतं. तर ते कसं बदलायचं, तर आपण हे पक्क ध्यानात ठेवलं पाहिजे की मी म्हणजेच हे युनिव्हर्स आहे, युनिव्हर्स म्हणजेच मी आहे. जेव्हा आपण हा थोडासा अवेअरनेस मध्ये जातो तेव्हा गोष्टी काम करायला लागतात. आता बघा की मी म्हणजे कोण आहे, तर अ, मी शरीर नाहीये, मी मन नाहीये. मग आत्मा ही कन्सेप्ट आपल्याला माहित आहे की मी ह्या सर्वाचा साक्षी आहे. म्हणजे श्रीकृष्णांनी पण सांगितलंय की सर्व गोष्टींकडे साक्षी भावानी बघायला हवं. तर आपण हे खूप अवघड न करता मी तुम्हाला सोपी गोष्ट सांगते की हा सगळा ऊर्जेचा खेळ आहे. म्हणजे काय, तर आपण सर्व सृष्टीमध्ये जे काही चालू आहे ते एका एनर्जी लेवलला चालू आहे. एनर्जी ही तयारही करता येत नाही आणि ती नष्टही करता येत नाही. त्यामुळे ती फक्त एका जागेहून त्याचा दुसऱ्या फॉर्म मध्ये जाते. त्याचा फक्त फॉर्म चेंज होतो. आपले देखील शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे की नाही, म्हणजे ऊर्जाच आहे ती. निसर्गात जी पंचमहाभूत आहेत तीच माझ्यात आहेत. तीच आज आपण सर्व जे झूमवर बसलेलो आहोत त्यांच्यातही तीच पंचमहाभूत आहेत जी माझ्यामध्ये अस्तित्वात आहे. त्यामुळे मी नेहमी असं म्हणते की परिस्थितीला, दुसऱ्या व्यक्तीला कायम दुजाभाव, अद्वैत सिद्धांत, अहम ब्रह्मास्मीचा मुळात सिद्धांत असा आहे की सर्व गोष्टी एकच आहेत. देर इज ओनली वन कॉन्शियसनेस. एकच कॉन्शियसनेस, एकाच चेतनेतून सगळ्यांची निर्मिती झाली. मग मी काय किंवा तुम्ही लोक काय, हे आपण वेगळे नाही आहोत. मग आपल्याला एकाकडनं प्रेम आणि दुसऱ्याकडनं त्रास असं का बरं होतं, तर आपल्याच कर्मांचा तो भाग आहे. ह्या आयुष्यात किंवा गतजन्मात जी आपण कर्म केलेली आहेत त्याची फळं म्हणून आपल्या समोर ह्या व्यक्ती परिस्थिती आलेली आहे. मग जर आपल्याला त्याच्यावरती काम करायचंय आणि आपल्याला माहितीये की माझ्या आयुष्यात ची मी जबाबदार आहे आणि एक सहनिर्माती आहे, मी को क्रिएटर आहे या ब्रह्मांडात जे बाहेर चाललेलं आहे, की आपल्या चेतनेतून तुम्ही भीती असाल ना तुमच्या मनात, तर भीतीदायक गोष्टी घडतील. तुमच्या मनात असुरक्षितता सतत घर करून बसलेली आहे तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीची असुरक्षितता वाटत राहील. तुमच्या मनात हा ठामपणा आला की मी या ब्रह्मांडाचा भाग आहे तो, आणि जगन्नियता परमेश्वर जेव्हा कोण हायर कॉन्शियसनेस आहे, जी चेतना आहे, ती मला कधीच एकटं नाही सोडणार, माझ्या कायम पाठीशी उभं राहील आणि मी सक्षम आहे, हा आत्मविश्वास पण गरजेचा आहे. त्यामुळे हे जे चेतन तत्व किंवा चेतना जी बाहेर आहे तेच ब्रह्म आहे ना, आणि ते इन्फायनाईट आहे, शुद्ध आहे आणि चेतना स्वरूप आहे.
तुम्ही रमण महर्षींचा जर का अद्वैत सिद्धांत वाचला असेल तर त्यांनी सुद्धा सांगितलं की आपण सच्चिदानंद स्वरूप म्हणजे आपलं मूळ स्वरूप आनंद स्वरूप आहे. पण तो आनंद आपल्या आयुष्यात राहिलाय का? छोट्या छोट्या गोष्टींमधनं कंपॅरिझन चालू आहे, जेलसी चालू आहे, मत्सर, दुजाभाव चालू आहे. कोणाचं काही चांगलं झालं की माझ्या आयुष्यात हे नाही म्हणून खूप स्वतःची हेटाळणी करणं चालू आहे, स्वतःला दोष देणं चालू आहे. मग हे विचार विकार जेव्हा आपण काम करू, कारण आपल्या मेंदूमध्ये जे अवचेतन मन आहे आपलं, त्याच्यामध्ये आता हे ऊर्जेचा खेळ कसा आहे सगळा, तर क्वांटम लेवलला म्हणजे सूक्ष्म लेवलला आपण सगळेच ऊर्जामय आहोत. आपण फक्त त्या ऊर्जेची वेगवेगळी प्रकटीकरणं म्हणजे वेगवेगळी रूपं आहोत. पण आपली आई म्हणजे आपला निर्माता जे काही ब्रह्मदेवानी हे जे ब्रह्मांड निर्माण केलं त्याच्यापासूनच जन्माला आलेली ही वेगळी रूपं आणि आपण त्याचीच बाळं आहोत. त्यामुळे आपलं काम काय आहे तर आपलं मूळ स्वरूप जे आहे ते ओळखणं म्हणजे आत्म्याचा जो प्रवास आहे तोच मुळात सच्चिदानंद स्वरूप तिकडे जायचंय आपल्याला. त्यामुळे आपल्या ह्या आयुष्यात आलेलं जे काही विकार विचार प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही म्हणाल आमच्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स आहेत, कोणाच्या नसतात? जगी सर्व सुखी असा कोण आहे? पण त्याच्यावरच काम करायचंय आपल्याला, म्हणूनच आपण इथे आलेलो आहोत. आणि त्याच्यावर काम करायचं एकदा कळलं आपल्याला, आपण आपल्या भावनांची विचारांची आणि नशिबाची जबाबदारी घेतली की ह्या गोष्टी अधिक अधिक सोप्या होत जातात. त्या कशा होत जातात? तर सगळ्यात समजून घ्या तुम्ही, ह्या मी छोटीस चित्र बघा की काही जणांना आता हळूहळू कळलेलं आहे की हे बाहेर जे चालू आहे आपण जे जगतोय हे खरं तर फेक जगतोय खूप. हे खरं आपलं आत्मस्वरूप नाहीये. आपल्याला फक्त भोगवा चैनी नुसतं रोज इकडे खाल्लं प्यायलं आणि तसं असतं तर आपण सगळे आनंदी झालो असतो. पण नाही आहे ना, पैसा अडका घरदार सगळं असून देखील सुख का नाही वाटत मग? तर ह्या चेतनेकडे जायचाच तो एक प्रवास आहे. तर सुदैवानी का दुर्दैवानी म्हणा, एक 10 ते 15% लोकांनाच हा अवेअरनेस असतो की मला आयुष्यात काहीतरी माझा स्वतःचा शोध घ्यायचा आहे, काहीतरी शिकायचंय. मगाशी स्मिताताई म्हणाल्या की शिकायचंय. तर त्यांना ही जिज्ञासा का बरं वाटते किंवा तुम्ही सगळेच आज इथे आलाय तर का बरं वाटतंय काहीतरी शिकायचंय? तर हा प्रवास ओळखलेला आहे आपण सगळ्यांनीच, आत्मिक प्रवास. तिथे कुठेतरी जायचं आहे, त्या अवेअरनेसमध्ये जायचंय, ह्याची कुठेतरी एक 5% आपल्याला जाणीव झालेली आहे की आपल्याला आपली नोकरी, घर, दार, घरं, मुलं, नवरा, बायको जे कोणी असेल, नातेवाईक असतील, मित्रपरिवार असतात, त्याच्या पलीकडे काहीतरी आयुष्य आहे. त्याचा शोध घ्यायचा आहे, आनंद शोधायचा आहे स्वतःचा. त्यामुळे 10% लोकांना हा अवेअरनेस असतो. त्यामुळे ते त्या चेतनेच्या वरच्या स्तरात असतात. नामस्मरण करणारी लोक, उपासना करणारी लोक, सत्कर्म करणारी लोक ही मोजक्याच आकड्यात आहेत अजून. दुसरा जो खाली टप्पा आहे ते बघा, अलूफ म्हणजे त्यांना चाललंय ते चाललंय, काही घेणं देणं नाहीये. आणि त्यांना असं वाटतं की हा इतर काहीतरी करतात पण काय माहिती काय करतात उगाचच. म्हणजे ते धड कुठले मी इथं कर्मकांड नाही म्हणत आहे, पण एक स्वतःचा शोध घेणं आणि स्पिरिच्युअल जर्नीचं थोडीशी सुरुवात करायची इच्छा असलेली जी लोक असतात ना, ती त्या पहिल्या 10% आहेत. मध्ये जी आहेत ती न्यूट्रल आहेत ना, ती धड अधोगतीच्या मार्गावर आहेत, धड ते त्या अवेअरनेस स्टेजमध्ये गेलेत. अवेअरनेस म्हणजे एक सुरुवात असं म्हणू आपण 10%. पण प्रॉब्लेम असा होतो ना की ही जी मधल्या पट्टीतली लोक आहे ना त्यांचं काहीतरी करतात आणि त्यांचा थोड्या वेळाने असं वाटतं नाही ह्याच्यात काही तथ्य नाही की ते लगेच खालच्या स्तराला येतात की अरे मग आम्ही हे काय शिकायचंय किंवा हे काय करून करायचंय. हेच झालं की खाली अधोगतीच्या टप्प्यात म्हणजे ते थोडेच वर येऊन अजून त्यांना रिझल्ट मिळायला लागणार असतो. पण ते अविश्वास म्हणा, खूप डेस्परेशन असतं, अरे माझ्या आयुष्यात मी हे शिकते करते काय होत नाही होत नाही. आपले प्रॉब्लेम्स आपण केले कित्येक पास्ट लाईफचे प्रॉब्लेम्स आहेत, गत जन्मातले आहेत. ते एका रात्रीत आलेले नाही. ते जसे एका रात्रीत आलेले नाहीत प्रॉब्लेम, तसे आपले एका रात्रीत जाणार देखील नाहीयेत ना. एका रात्रीत चुटकी वाजवली आणि माझे सगळे प्रॉब्लेम्स गेले असं होत नाही. मग त्याच्यामध्ये काय व्हायला हवी तर ती मुळात एक प्रक्रिया आहे स्वतःवर काम करायची, हे आपल्याला समजलं पाहिजे की ही प्रक्रिया आहे. रोज स्वतःवर शारीरिक मानसिक आध्यात्मिक लेवलवर काम केल्याशिवाय, ठाकून ठोकून काही धडे घेतल्याशिवाय आपण पुढे नाही जाणार आहे. त्यामुळे आपण आजपासून ठरवायचं की आपल्याला त्या पहिल्या 10%त जायचं आहे
का मधल्या न्यूट्रल पर्सेंट मध्ये जायचंय, का खाली जे अधोगती, अधोगती म्हणजे खूप नकारात्मक लोक असतात किंवा व्यसनी असतात, गुंड असतात किंवा जे पापकर्म करणारी लोक, आपण तर निश्चित तिथे नाहीये. पण आपण नाही 10% उद्या गेलो तर मधल्या स्टेजलाच किती दिवस अडकून राहू, मग असे किती जन्म आपल्याला माहिती नाही की पुढे किती अजून आपल्याला आपले धडे घ्यायचे आहेत. तर प्राण्यांना वगैरे हे समजत नाही की आपल्यामध्ये काहीतरी चांगली आत्मिक प्रगती करावी. तर आपल्याला सुदैवाने देवानी माणसाला हा चॉईस दिलाय की प्राणी बघा ते विचार करून चावत नाही दुसऱ्यांना किंवा विचार करून दुसऱ्यांना शिकार नाही करत. तो विवेक प्राण्यांकडे नाही. विवेक जे आहे की योग्य अयोग्याची निवड ती आपल्याला म्हणजे आपल्या मनुष्याला दिलेली आहे. त्यामुळे मी काय नेहमी म्हणते की आपण कायम एक आपला आत्मिक प्रवास कसा होत राहील ह्याकडे आपण ते लक्ष द्यायची गरज आहे. तर चेतनेच्या स्तरामध्ये सुदैवाने आपण तिथे आज पोचलेलो आहोत आणि आपल्याला चांगली लोक भेटतायत, चांगलं मार्गदर्शन करणारी भेटतायत, काहीतरी चांगलं ऐकतोय. तर मी एवढं आज निश्चित सांगू शकते की जे कोणी इथे आज आहात ते निश्चित तुमचं काहीतरी, तुम्ही आणि मी आज हे योगायोगाने बसलेलो नाही समोर, तर काहीतरी तुमचं पण आयुष्यात काहीतरी चांगले बदल घडायला सुरुवात झाली किंवा होणार आहे. त्यामुळे आपण आज सगळे इथे आहोत की एक इंटेंट घेऊन आपण तो पुढे जायचा आहे. तर आता निसर्गात तुम्ही गंमत बघा की सगळं खूप छान अलबेल चालू आहे. म्हणजे कसं की प्राणी पक्षी छान घरटी करतात, त्यांचं त्यांचं राहतात, झाडं वाढतात, सुंदर फुलं येतात, त्याच्यानंतर निसर्ग बहरतोय. मनुष्याने त्याची हानी केली हा विषय सोडून द्या की कुठे अवकाळी पाऊस आहे, वादळ वारे आहेत, तो मनुष्य निर्मित नैसर्गिक संकट आहे. पण आजूबाजूला तुम्ही बघितलं तर किड्या मुंगींपासून ते मोठ्या मोठ्या प्राण्यांपर्यंत निसर्गात एक प्रकारची शांतता वाटते आपल्याला. ती का वाटते? तर ते निसर्ग काहीही अपेक्षा न करता अहंकार विरहित स्थितीमध्ये अव्याहतपणे ते फक्त त्याचाच काम करत आहे. निष्काम कर्म म्हणजे काय की कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही आणि अहंकार नाही. झाडाला अहंकार नसतो की मी फळं निर्माण करतो. एक बी पासून हजारो फळं उत्पन्न होतात. एका गव्हाच्या दाण्यापासून लाखो दाणे तयार होतात. त्यामुळे आजपासून आपल्या आयुष्यात जर काही प्रॉब्लेम्स येत असतील तर मी असं म्हणेन की तुम्ही प्रॉब्लेम समजा आर्थिक येतोय की मला पैसा मिळत नाही 10 रुपये द्यायला लागा उद्यापासून देणगी, कुणालाही द्या, रोज द्या म्हणत नाही, कधीतरी 10 रुपये, 10 रुपयाची ऐपत सगळ्यांची असते. तुम्ही जेव्हा ती गोष्ट द्यायला लागाल तेव्हा तुमच्याकडनं कडे ती शतपटीत येणार आहे. तुम्हाला जर प्रेम मिळत नसेल, प्रेम द्यायला लागा दुसऱ्यांना. नाही जमत ते, कारण आपला इगो आड येतो. त्यामुळे जे आपल्याकडे नाही 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 हा जो सतत विचार, अभावच जगतो आपण. अहम ब्रह्मास्मी आणि निसर्ग हे का सांगायला लागले तर सगळं अगणित आहे, अमर्याद शक्ती आहे सगळीकडे किंवा असीम आहे सगळं. पंचमहाभूतांना तुम्ही कशातही बाउंड्री नाही. आपण मनुष्य आहोत त्यामुळे आपण इनफायनाईट नाही असं आपल्याला वाटतं. आपण लिमिटेड एंटिटी समजतो स्वतःला की सीमित, कारण आपल्यावर तसे चुकीचे संस्कार लहानपणापासून झालेत की अंथरूण पाहून पाय पसरायचं, आपली दाव इथपर्यंतच आहे. आपल्या घराण्यात काय कोणी सावकारी केली नाही की इतके पैसे आपल्याला यायला. कुठलीही गोष्ट आपल्याला चांगली मिळाली तर असं वाटतं बापरे मला कसं काय मिळालं. स्वतःलाही योग्य समजत नाही, आपण पात्र समजत नाही. तर तुमचं जर का भांडं एवढंच आहे तर तुम्हाला एवढंच मिळणार आहे. तुम्ही जर म्हणालात की मी मी एवढं घेऊ शकतो, तुमच्याकडे तेवढं येणार आहे. आपली रिसिव्हिंग कपॅसिटी किती आहे ह्यावर सगळंच अवलंबून आहे. निसर्गाचं उदाहरण याच्यासाठी देत होते की निसर्गात हार्मनी आहे कारण सरेंडर केलेलं आहे निसर्गाने. तिथे अहंभाव येत नाही. आपणच सगळं आयुष्यात आपली जी धडपड 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 भौतिक सुखांसाठी चालू आहे, ठीक आहे आपल्याला कर्तव्य आहेत, पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण डेस्परेशन मध्ये सगळं हे करावं. भयंकर डेस्परेशन्स असतात, अगतिकता असते, कधी होईल फोन साधा आला नाही कोणाचा तर फोनच केला नाही. आपण ती शांत अवस्था कधी अनुभवतच नाही शरीर मनाची, की ज्या अवस्थेत निसर्ग बघा ज्या शांत अवस्थेत आहे ना, त्या शांत अवस्थेत आपलं हृदय, आपलं शरीर
त्या अ, तालामध्ये, त्या रिदम मध्ये नाहीये. ज्या रिदम मध्ये, मी रिदम म्हणते कारण तुम्ही जेव्हा हिरवळीवर उभं राहाल, झाडाखाली उभं राहाल, शेतांमधनं जाल, झऱ्यापाशी जाल, तेव्हा तुम्हाला असा एक अनामिक नाद किंवा तुम्हाला एक जी अनामिक शांतता मिळते ना, ती त्या शांत स्वस्थ स्थायी भावामुळे मिळते त्या निसर्गाच्या. तो कुठे आहे आपल्यात? सारखं हव्यास चालू आहे, कंपॅरिझन चालू आहे. हेच आपण मुळात शांत झालो की होईल माझ्या आयुष्यातही चांगलं. माझी जी धडपड आहे, धडपड घेणं, काम करणं, ऍक्शन घेणं, कर्तव्य करणं वेगळं, आणि अगतिकता, मत्सरी भाव, जेलसी आणि ईर्ष्या की ह्याच्या घरी 2 फ्लॅट आहेत, मग मला पण आता घ्यायला पाहिजे. लोकांकडे 4 गाड्या आहेत, माझ्याच घरी एकच उभी आहे, अरे बापरे. ही गोष्ट जी सतत आपल्या डोक्यात चालू असते, आणि मग स्वतःचं जे सेल्फ टॉक निगेटिव्ह करतोय ना आपण, ते मुळात आजपासून बंद करा. सेल्फ टॉक जरी कमी केलं तरी आपले पुष्कळचे प्रॉब्लेम कमी व्हायला लागतात. सेल्फ टॉक म्हणजे काय, की स्वतःशी आपण दिवसभरात जे चालू आहे ते कमी नाही करायचं, पण ते पॉझिटिव्ह बोलायला लागायचं. तर कसं, तर अवचेतन मन जे आपलं आहे, तो गोष्टी आपला अव्याहतपणे आपल्याकडे देण्यासाठीच आहे. म्हणजे अहम ब्रह्मास्मी जे मगाशी मी म्हणत होते, तर जे ब्रह्मांड आहे बाहेर, जे युनिव्हर्स आता हल्ली आपण त्याला म्हणतो, त्याच्यातला आणि आपल्यातला दुवा कोण जर असेल, सुंदर चॅनल की जिथनं आपल्याला वैश्विक शक्तीची मदत मिळून आपल्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी येतात, ज्या माध्यमातून येतात, ते माध्यम म्हणजे आपलं अवचेतन मन आहे. त्या चेतनेचाच भाग, ज्याच्यामध्ये आपले गतजन्माच्या कितीतरी अनुभव, या जन्माचे अनुभव, तुम्ही कधी कुठेतरी धडपडलात, कधी फेल गेलेला आहात, और कधी तुमच्या आयुष्यात चांगलं झालेलं आहे, कोणीतरी चांगला अनुभव दिलेला आहे, सुख दुःख अपमान अवहेलना फेल्युअर्स यश, सगळं जे काय आहे त्या अवचेतन मनाला पक्क ठाऊक आहे. तुम्ही त्याला काय सांगताय सेल्फ टॉकच्या माध्यमातून? मग खोट्या गोष्टी सांगायच्यात का त्याला? नाही. पण अवचेतन मनाची भाषा काय मग? की तुम्ही कधीतरी लहानपणी गाडी शिकलेला आहात, तुम्ही कधीतरी लहानपणीपासून स्वयंपाक करायला शिकलेला आहात, तुमचं काम हल्ली जे करताय तुम्ही ते शिकलेला आहात. ज्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहात त्या कधीतरी अवचेतन मनाला तुम्ही शिकवलेल्या आहात. घोकून घोकून आपण जसा अभ्यास करतो, घोकून घोकून एखादी गोष्ट जशी आपण सांगतो, ती प्रत्यक्षात होते. वास्तू तथास्तू म्हणते ती याच्यासाठी, की आपण म्हणतो की तुम्ही ब्रह्मांडात, तर एनर्जी व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सीचा सगळा खेळ आहे. आपले विचार शब्द हे व्हायब्रेशन्स असतात. आपण जे आता बोलतोय तो या ब्रह्मांडामध्ये कुठेतरी हे शब्द व्हायब्रेशन्स रेकॉर्ड होत आहेत. मी लोकांना काहीतरी सांगते, तुमच्या मनात त्याचे पडसाद उमटतायत, तुम्हाला ते पटतंय, हे कुठेतरी तुमचं अवचेतन मन ग्रहण करतंय आणि त्याला कळतंय की ह्या व्यक्तीला हे करायचंय. त्यामुळे तुम्ही बघा की असं मार्गदर्शन करणारी लोक तुम्हाला भेटतील, त्या प्रकारचं लिखाण तुमच्या समोर येईल आणि आपोआप तुम्हाला मदत ती केली जाईल तुम्हाला आत्ताच्या स्टेटमधून पुढे जायला. तर ती जी मदत आहे की ती आपली सबकॉन्शियस माइंड आपलं इतकं पॉवरफुल आहे, आपल्याला त्याची जाणीव नाही. आपण त्याचे मालक आहोत. खरं तर तुमच्यापैकी किती जणांना माझं आज म्हणणं पटेल की तुम्ही तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये आता सांगा की किती वेळाला तुम्ही माइंडला कंट्रोल करता आणि किती वेळेला माइंड तुम्हाला कंट्रोल करता. 1 मिनिट विचार करा की किती वेळेला असं होतं की तुमचं माइंड तुम्हाला कंट्रोल करतंय आणि किती वेळा दिवसातला असा भाग असतो की नाही, तुम्ही माइंडला कंट्रोल करता. चॅटबॉक्स मध्ये मला सांगा. चॅटबॉक्स कुठे? आणि चॅटबॉक्स. तुम्हाला असं वाटत असेल की नाही नाही, माझ्याकडनं माझं माइंड कंट्रोल केलं जातं, तर मग आयुष्यात प्रॉब्लेम येणार नाहीत. म्हणजे आपल्याला जर असं वाटतं आहे की माझ्या आयुष्यात आज काहीच प्रॉब्लेम नाहीये किंवा हे, पण मी माझं माइंड कंट्रोल करतोय, तर ते आपण आपली फसवणूक करतो आहोत. कारण आपण विचार, कुठलीही गोष्ट बातम्यात आलं की धडधडायला लागतं. परीक्षेचा रिझल्ट असेल, इंटरव्ह्यू दिला किंवा आवडणारी कोणी व्यक्तीची बरोबर मीटिंग असेल, तर आपल्याला धडधडायला लागतं आणि असं वाटतं अरे नको, अवॉइड करू आपण. मग हे तुम्ही माइंड माइंड तुम्हाला कंट्रोल करत नाहीये का? हे आपल्याला भावनांच्या रूपात आपलं माइंड आपल्याला सतत मॅनिप्युलेट करतं की बघ बाहेर अशी परिस्थिती आहे, घाबरून राहा.
इंधन महाग होणार आहे, महागाई वाढणार आहे, तुझ्याकडे पैसे उरणार नाहीयेत. पैसा म्हणजे समृद्धी जी अबंडन्स आहे तो आधी इथे लागतो. पैसा ही ऊर्जा आहे, ती कमी कशी पडेल तुम्हाला? तुम्ही जर योग्य तो तुमच्या हातनं कर्तृत्व झालं, कष्ट करणाऱ्याला कधीच कमी पडत नाही. पण तुम्ही लिमिटेड समजताय त्या एनर्जीला, की कुठेतरी बंदी केली तर माझ्याबरोबर इंधन नाही. या आयुष्यात तुम्हाला ब्रह्मांडामध्ये सगळं अनलिमिटेड आहे. फक्त आपला विश्वास आहे का की ते माझ्यापर्यंत येईल. आपण हा जर का ब्रह्मांडाचा भाग आहोत तर प्रत्येकाला फ्री विलनी राहायची प्रत्येकाला मुभा आहे इथे. त्यामुळे ह्या लिमिटेड विचारांमध्ये राहायला आपलं माइंड आपल्याला शिकवतं. लिमिटिंग बिलीव्स, की घाबरून राहा, सगळीकडे असुरक्षितता आहे, तुला कमी पडणार आहे, किंवा माझी एवढीच नोकरी आहे तर मला कसे पैसे पुरतील, माझ्या कुटुंबाचं काय होईल, जॉब गेला तर काय होईल, का बरं वाटत नाही माझा जॉब गेला तर मला चांगला मिळेल? ही धारणा का नाही वाटत? कोणीतरी तुम्हाला सांगतं की नाही नाही सध्या जॉब मिळणं खूप अवघड आहे. का तुम्ही विश्वास ठेवता? तुमच्या हातात आणि तुमच्या ह्याच्यात तेवढी धमक नाही की तुमच्या कर्तृत्वावर आणि ठाम राहून. मी गीतेतला श्लोक म्हणूनच पहिल्यांदा सांगितला आज की श्रद्धा मायोयम पुरुषोयो यश्रद्धा स एव सहा. म्हणजे जशी आपली श्रद्धा धारणा तसा माणूस घडणार आणि तेच भविष्य म्हणून तुमच्या समोर येणार. तर तुम्ही जो विश्वास मनात बाळगून आहात, की तुमची ठाम धारणा आहे की मला परमेश्वर कधी काही कमी पडू देणार नाही, नाही पडणार तुम्हाला कमी. परमेश्वर माझी म्हणजे परमेश्वर नको म्हणूयात, असं म्हणूयात की माझं आरोग्य माझ्या हातात आहे. मी काही झालं तरी मी लगेच बरी होते. मला दोन दोन दिवसात मी ठणठणीत असते. मी किती आंबट तिखट खाल्लं तरी मला ऍसिडिटी होत, मी व्यवस्थित असते. तुम्ही बघा की किती जणांना ती सवय असते खाता पिताना की नाही ह्यानी ऍसिडिटी होते त्यांनी ते होत असेल, पण तुम्ही त्याला बळकटीकरण का देता बोलून बोलून? कारण तेच सांगते की एनर्जी व्हायब्रेशन विचार म्हणजे एनर्जी व्हायब्रेशन्स आहेत. ते तुमचं फोकस तयार करतात, त्यामुळे तुम्ही काय बोलता विचार करता यावर तुमच्या आयुष्यात तसं तसं घडतं आहे. तुमची बॉडी तसा रिस्पॉन्ड करते तुम्हाला. सबकॉन्शियस मध्ये जसं असेल की माझं डोकं दुखतंय, पण डोक्यावर हात ठेवून तुम्ही एक थोडा वेळ शांततेत क्षमा प्रार्थना केली की थँक्यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू जरी म्हणलात, की प्रेमाने शरीराला ऍक्सेप्ट कधी केलंय का आपण? कधी त्या शरीराशी बोलले तुम्ही? काहीही शरीराचा भाग दुखत असेल ना, तुम्ही आज एक प्रयोग करून बघा रात्री झोपताना. शरीरात कुठेही अस्वस्थ असेल तिथे हात ठेवा, प्रेम द्या, तिथे खूप सारं प्रेम आणि ऊब आणि एनर्जी द्या. 10 मिनिटात तुम्हाला ती व्यथा अस्वस्थता एक 10 मिनिटातच काही अंशाने कमी झाली वाटेलच, कारण ती एनर्जी आहे. शेवटी ती एनर्जी आहे. आपल्या हिंदू धर्मात गौतम बुद्ध देखील किंवा ऋषीमुनींना स्पर्श चिकित्सा विद्या, काही जणांना तुम्हाला त्यांना अवगत होती, काही जणांना तुम्हाला असं वाटत असेल की काही जणांच्या नुसतं त्यांच्या परिचयात किंवा ह्याच्यात आलं तरी खूप हिलिंग होतं, कारण हा त्यांच्या ऊर्जा ओराचा परिणाम आहे. तर आपलं जे अवचेतन मन आहे ते अतिशय हुशार आणि अतिशय आज्ञाधारक आहे. त्यामुळे ते आजपासून तुमचं सेल्फ टॉक जे आहे, निगेटिव्ह बोलण्यापेक्षा थोडेसे अफर्मेशन्स पॉझिटिव्ह द्यायला लागा आणि ते फील करा. कुठेतरी भावना महत्वाच्या असतात. म्हणजे उद्या उठून मला हा 10,000 मिळालं, 10,000 मिळालं, ठीक आहे, त्या भावना फील करा की हो मिळाल्यावर कसं वाटेल. 10,000 आज माझ्या अकाउंटमध्ये आले तर मला वाटेल, छान वाटेल. मग मी त्याचा पात्र आहे का? माझ्या हातातनं तेवढे मी काम करीन तेवढं, ही पण एक विश्वास आणि धारणा आली पाहिजे. नुसतं पटकन उठून कोणीतरी तुम्हाला 10,000 असं होणार नाही, पण ते होण्यासाठी तुमच्या हातून ते प्रयत्न घडण्यासाठी, तुमच्या हातून योग्य मार्गाने जाण्यासाठी, समोरून तशी योग्य संधी मिळण्यासाठी ह्या गोष्टी करायला लागतात. मॅनिफेस्टेशनसाठी काय करायला लागतं? तर अवचेतन मनाला नीट इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या उद्यापासून. छोटे टेक्निक आज तुम्हाला शेअर करते की सकाळी झोपताना किंवा रात्री झोपताना जे पाणी प्याल, सिंपल, हातात ग्लास घ्या पाण्याचा, त्याच्याशी सरळ बोला की तुम्हाला काय हवं आहे. पाण्यामध्ये मेमरी असते, ही तुमचं स्वतःचं अफर्मेशन आहे. घरी बसून फक्त पाण्याशी बोलून पैसा मिळतो असं मी म्हणत नाही. माझं सांगण्याचा उद्देश आहे की सकाळी उठल्यावर, रात्री झोपताना थोडंसं पाणी पिताना एक इंटेंट सेट केलात दिवसभराचा,
की मला या पद्धतीने माझा दिवस जायला हवा, मला पॉझिटिव्ह वाटतं आहे, माझी मीटिंग आज चांगली झाली पाहिजे, मला आज जे अपेक्षित आहेत ते पैसे आज आलेले आहेत, झालेलं आहे असं बोलायचं आहे. आणि ते पाणी प्यायलं की हळूहळू आपल्या माइंडला, शरीराला, पाण्यातून त्या प्रत्येक पेशीला ती सूचना जाते की ह्या व्यक्तीला 10,000ची गरज आहे. तीच एनर्जी, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडात जाते. 10,000 मिळण्यासाठी ज्या काही संधी तुम्हाला येणं अपेक्षित आहे, ज्या व्यक्तीकडनं समजा अडकलेले आहेत, किंवा तुम्हाला असं वाटतं तुमचा ऑर्डर मिळावी कुठली तरी तुम्हाला ज्याच्यातून 10,000 आहे, ती ऑर्डर तुम्हाला मिळेल, ते काम तुमच्याकडनं केलं जाईल, छोट्या छोट्या गोष्टीतनं मदत मिळत जाईल. ह्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. लॉजिक टू मॅजिक प्रवास आहे हा सगळा. जरी सायंटिफिकली मी तुम्हाला सांगत असले आता एनर्जी व्हायब्रेशन मधून, तरी हा अनुभूतीचा गोष्ट आहे. निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अनुभवायच्या गोष्टी आहेत. त्या एकदा अनुभवून घ्या. ह्या एक छोटं टेक्निक आजपासून तुम्ही करून बघा. पाणी प्यायचं एक टेक्निक मी जे सांगितलं. आणि दुसरं टेक्निक सांगते की कधीही सकाळी सूर्यप्रकाशात गेलात तर सूर्यप्रकाशात उभं राहायचं आणि शरीरासाठी तो सूर्यप्रकाश माझी निगेटिव्हिटी आणि शरीरातील दोष काढून टाकतोय असं एक 7 जरी दिवस केलं तरी तुम्हाला अनुभवायला येईल की शारीरिक व्याधी थोड्याशा कमी झाल्यात. आपल्याला मेडिकल गोष्टी काही रिप्लेस करायची मी म्हणत नाहीये, त्या चालूच ठेवायचं तुमची औषधं गोळ्या. पण त्याच्या बरोबरीने निसर्गाशी जेव्हा आपण कनेक्ट होतो ना, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की निसर्गच हा मुळातच हिलिंग होतं. खूप अस्वस्थता, प्रचंड मानसिक दडपण आहे, काय करू सुचत नाहीये, मातीवर जाऊन उभं राहा. अर्थिंग, ग्राउंडिंग केल्याने प्रचंड नको असलेली ऊर्जा आपली आपोआप ग्राउंड होते. अनवाणी उभं राहा मातीवर, लॉनवर उभं राहा किंवा 10 मिनिटं चपला न घालता सरळ खाली जमिनीवर चाला. मातीवर म्हणते मी, माती, गवत, झाडांपाशी चाला. तुम्हाला लक्षात येईल की एनर्जी तुमची अशी बदललेली आहे एक 10 मिनिटाच्या अंतरातच. ती एनर्जी बदलली की आपल्याला आपोआप मार्ग दिसायला लागतात. काय करायचं हे सुचण्यासाठी, मेंदू काम करण्यासाठी सुद्धा ती टेक्निक्स काम करतात आणि मग अशी मॅनिफेस्टेशन्स होतात. या पद्धतीने जेव्हा आपण आपल्या विचार, भावना, कृती, विश्वास हे सगळं एकत्र आलं. विचार म्हणजे काय वाटतंय, भावना काय आहेत त्याच्या मागच्या, दुःखातून ती इच्छा व्यक्त केली आहे का परिपूर्णतेतून केलेली आहे, हे खूप मॅटर करतं. की मला आज माझ्याकडे समृद्धी वाटतेय मला आणि त्या समृद्धीमधून ती इच्छा वाटते तर ती होते. पण कसला तरी सतत मला अभाव वाटतोय, स्केरसिटी आहे, नकारात्मक विचार चालू आहे, तरी देखील वाटते माझी तब्येत बरी व्हावी, मला छान वाटावं. कसं वाटेल? म्हणून म्हणते की विचार, भावना, कृती आणि विश्वास की नाही हो मला बरं वाटतंय, मला हा इंटरव्ह्यू चांगला जाणार आहे, माझ्या आयुष्यात भरपूर पैसा येणार आहे, माझं हे नातं टिकणार आहे, माझी मुलं छान करणार आहेत. हे परिपूर्णतेतून येणाऱ्या इच्छा आहेत ना, ना की भीतीतून आल्या पाहिजेत. मुळात म्हणून भीती, अविश्वास, नकारात्मकतेवर एकदा काम केलं काही टेक्निक्सनी ते अगदी शक्य आहे. सतत सतत सराव त्या टेक्निक्सचा केला तर मुळात ती असुरक्षितता आणि भीती हे निघून जाऊन तुमची इच्छाशक्ती दृढ होते आणि तुम्ही शांत होता. तेव्हा मॅनिफेस्टेशन क्विकली होतात. तर हे जे सबकॉन्शियस माइंड आता मी जे म्हणतेय की तो त्याला उद्यापासून आपल्याला काय सांगायचं आहे. तर कार्ल युंग खूप सुंदर म्हणतात बघा की जोपर्यंत तुम्ही अचेतन मनाला जागा करत नाही तोपर्यंत ते तुमच्यावर, माइंड तुमच्यावर नियंत्रण ठेवेल आणि तुम्ही मात्र त्याला माझं नशीब म्हणत राहाल. माझं नशीब नशीब नाही, आपण जबाबदारी घेत नाही आपल्या आयुष्याची, मनाला, अवचेतन मनाला जागृत करत नाहीये. कसं करायचं मग? तुम्ही म्हणाल ते ठीक आहे पण इतकं सोपं आहे का? तर युनिव्हर्स, आपण हे बघितलं मगाशी, तर आपलं आणि या युनिव्हर्स मधलं जे दुवा आहे, अवचेतन मन आणि युनिव्हर्स मधला दुवा आहे, आपण सर्व व्यक्ती वेगवेगळे आहोत, एकमेव द्वितीय. आपलं बायोमेट्रिक्स वेगळं आहे की नाही, त्यामुळे आपला आध्यात्मिक प्रवास सगळ्यांचा वेगळा आहे. पण आपलं ध्येय एकच आहे सगळ्यांचं की आपलं आत्मस्वरूप आपण ओळखणं. आपण आणि आपले विश्व वेगळं नाही, आपणच ते विश्व आहोत. मग कसं बाबा हे करायचं? अवचेतन मनाला एक सुंदर भाषा कळते, ती म्हणजे रिपिटेशनची आणि भावनेची. तुम्ही म्हणत राहिला मला 10,000 रुपये पाहिजेत, 10,000 रुपये हवेत काहीतरी, आणि मनात प्रचंड भीती, असुरक्षितता आहेत,
तर ते नाही मिळणार, कारण ती भावना नाहीये. पण तुम्ही जर का मनात कृतज्ञतेची भावना असेल, की मला आज 10,000 मिळाला आणि मला विश्वास आहे की माझ्या कामातून मला नवीन संधी मिळतील आणि त्याच्यातून मला योग्य मार्गावरनं तो पैसा मिळेलच. तर ते हे स्वचिंतन, स्वतःचे अफर्मेशन्स काम करायला लागणार आहे ना आपल्याला स्वतःवर. रोजचा सरावाचा भाग येतो. पटकन नुसतं म्हणा आणि सगळं असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर, असं होत नाही. निसर्गाशी वेळ द्या, म्हणजे तुम्ही कनेक्ट झालात तर त्या अनुभव तुम्हाला घेता येतील. खूप कृतज्ञतेची प्रॅक्टिस मी माझ्या आयुष्यात केली. म्हणजे मी 18 वर्ष एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते आणि नंतर मला असं वाटायला लागलं की नाही, आपलं हे गंतव्य नाहीये, आपल्याला ह्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी करायचंय. त्या इच्छेपोटी फक्त की लोकांना मदत करायची आणि स्वतःवर काम करायचं. कधी काळी मी सुद्धा प्रचंड अँशियस होते. मग मी सुद्धा डिप्रेशन मधनं गेलेले आहे, मी सुद्धा माणूसच आहे. पण आज इथे बसून तुमच्याशी ठाम बोलू शकते, कारण त्या सगळ्या प्रवासावर माझ्या आयुष्यात मी या गोष्टींवर मात करून पुढे आलेली आहे. सगळेच जण करतात. पण मला असं वाटलं की जी टेक्निकचा मला उपयोग झाला तर आज सगळ्यांना व्हावा, आणि सगळ्यांचंच आयुष्य सोपं आहे. म्हणजे आपण खूप अवघड आयुष्य नाहीये खरं तर. त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडायला सहजी आपण सगळे सक्षम आहोत, फक्त आपल्याला त्याची जाणीव नाहीये अजूनही. तर जेव्हा मी सुद्धा या प्रवासात आले, माझ्या कॉर्पोरेट ह्याच्यानंतर NLP शिकले, लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकले. मुळात मी म्हणजे इंजिनियर MBA केलं आणि मला खूप म्हणजे लिडरशिप क्वालिटी होती, सगळं माझं यशस्वी करिअर होतं खूप, आणि भरपूर पगाराची नोकरी वगैरे होती. पण मनात कुठेतरी एक जाणीव होती की हे माझं, मी मूळ नाहीये. हे फेक लाईफ मला जगायचं नाही आयुष्यात. लोकांना मदत करायची, मग ती कशी करायची? लोकांना मदत करायची हा एकच. पण तो विश्वास, विचार, विश्वास कृती बघा मी कसं सांगते, म्हणून माझं उदाहरण देते. मला इथे मी किती ग्रेट हे सांगायचा उद्देश नाहीये माझा. पण मी हे ठरवलं तेव्हा ती सहजी गोष्ट नव्हती नोकरी सोडून हे करणं आणि सगळं सांभाळून घरच्या जबाबदाऱ्या, मुलांच्या जबाबदाऱ्या. पण विचार माझा तेव्हा काय होता की मला लोकांना मदत करायची, मला पुढे जायचंय, लोकांनाही बरोबर घेऊन जायचं आहे. विश्वास काय होता, माझ्या बरोबर माझ्या समोर चांगला पर्याय येईल, मला मार्ग मिळेल. केवळ ह्या विश्वासावर मी हे नाही तर ते शिकू, ते करू, इतकी धडपड केली मी माझ्या आयुष्यामध्ये गेले 3-4 वर्षात नोकरी सोडल्यावर, की काय करायचंय आपल्याला. पण एक विचार, विश्वास, कृती, भावना हे एक ठाम असल्यामुळे मला या प्रवासात अडचणी नाही आल्या एवढ्या. का नाही आल्या? काय मी मी काय वेगळी नाहीये, अशी काय प्रेषित नाहीये मी. पण अलाइंड असणं ही अलाइनमेंट आहे. विचार, विश्वास, कृती, भावना. जेव्हा तुमचं विचार आणि त्याच्या मागची भावना आणि विश्वास हे जेव्हा एकत्रितरित्या काम करायला लागतं ना, म्हणजे समजा मला वाटतं लोकांना हे सगळं शिकवावं, मला विश्वासही होईल होईल, पण मी नुसती घरी बसले, कृती नाहीये. किंवा मला विश्वास वाटत नसेल की अरे लोक येतील का, संपला विषय, येणारच नाही. हा विश्वासही नाहीये. किंवा त्याच्या मागे भावना माझी काय असेल की नाही, मला फक्त पैसाच मिळवायचा आहे, तरी चुकीचं आहे. कारण मुळात माझी ते स्वभाव नाहीये. म्हणजेच माझी अलाइनमेंट कुठेतरी नाहीये. पण ही जेव्हा अलाइनमेंट माझ्या आयुष्यात झाली, मी ट्रेनिंग कोचिंग इंडस्ट्रीमध्ये करत होते माझी नोकरी सोडल्यावर, आणि त्याच्यासाठी मला मार्केटिंग करायला लागायचं वेगवेगळ्या कंपन्यांमधनं जाऊन वगैरे. आणि जेव्हा हे कोचिंग मध्ये पडले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझी इतकी ठाम धारणा, विश्वास आणि सरेंडर झाले होते मी या ब्रह्मांडाला, की मला जर करायचंय ना, तू माझ्याकडनं करून घेशील कसंही. आणि आजही लोक माझ्याकडे न बोलवता येतात. मला कुठलीही जाहिरात केली म्हणजे करते मी, कारण लोकांपर्यंत पोहोचणार कसं ना, हे माहिती कशी सांगणार तुम्ही. पण 4-4 वेळेला फोन रिमाइंडर्स करून, मोठ्या मोठ्या जाहिराती करून मला नाहीच गरज पडत. कारण मुळात शुद्ध हेतू जेव्हा तुमचा कुठल्याही कामाच्या बाबतीत असतो की मला काहीतरी द्यायचं आहे, गिव्हिंग मोडमध्ये आणि कृतज्ञतेमध्ये जेव्हा तुम्ही राहता, तेव्हा बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी निसर्गातूनच तुम्ही अनुभव घ्याल की गोष्टी सोप्या होतात. म्हणून मी जी म्हणते की हे कृतज्ञतेचा सराव, दैनंदिन कृतज्ञता, प्रेमभावनेचा सराव आपल्याला करायला हवा. छोट्या छोट्या गोष्टीत ग्रॅटिट्यूड वाटणं, त्याची प्रॅक्टिस सुरू करा.
सेवा करा, तुम्हाला ज्या शक्य आहे, पैसा तर पैसा, अन्नदान म्हणा, ज्ञानदान म्हणा, आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःवर विश्वास ठेवा. ह्या गोष्टीतनं हे करणं सगळं शक्य आहे. आणि आपण आता सेल्फ हिलिंगकडे वळूयात. म्हणजे ही तुम्हाला माहिती देण्याचं फक्त कारण असं होतं की हे जर कसं चाललंय, ही सिस्टीम आपल्याला कळली नाही तर आपल्यावर नक्की कुठल्या गोष्टीचा परिणाम होणार आहे आणि कुठल्या गोष्टीची आपल्याला मदत मिळणार आहे हे आपल्याला समजत नाही. म्हणून ह्याच्यासाठी थोडी थेरॉटिकल पार्ट मी समजावून सांगत होते. तर आता एक छोटस छान मेडिटेशन आपण करणार आहोत. छान सगळ्यांनी एक शांत बसा, एका जागी रिलॅक्स बसा. व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी, प्लीज आपापले व्हिडिओ ऑन करा. मला एनर्जी सेन्स करता येईल म्हणजे थोडीशी. व्हिडिओ ऑन करा सर्वांना. आवाज येतोय का सगळ्यांना? म्युझिकचा आवाज येतोय का फक्त मला? म्युझिकचा आवाज येतोय का सर्वांना? चॅट बॉक्स मध्ये प्लीज मला सांगा म्युझिकचा आवाज येतो आहे का नाही. हो, म्युझिकचा आवाज येतोय. ओके, ठीक आहे. चला म्यूट करा सर्वांनी, व्हिडिओ ऑन करा. छान मेडिटेशन करूयात. सेल्फ हिलिंग आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे कारण ह्याच्यात क्षमा प्रार्थना आहे. तर जे काही तुमचे शरीरातले ताण आहेत सगळ्यांनी एकदम स्वस्थ बसा. शरीर रिलॅक्स सोडा, एकदम रिलॅक्स. शांत शरीर, रिलॅक्स सोडा. श्वास घ्या, एक खोल श्वास घ्या. श्वास सोडताना शरीरातील सगळा ताण, सगळा थकवा हळूहळू विरघळून जाताना ही आपली वेळ आहे स्वतःशी पुन्हा प्रेमाने जोडण्यासाठी. आपल्याला कोणालाही काही सिद्ध नाही करायचं आहे आज. शांत अनुभवायचं आहे. श्वासाकडे लक्ष द्या. प्रत्येक श्वास तुम्हाला शांत करत आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासाकडे प्रेमाने पहा. प्रत्येक श्वासाबरोबर हिलिंग एनर्जी जाणवते आहे. पहा. स्वतःला म्हणा, मला माफ कर. आजवर मी कधीही ह्या श्वासाकडे, तुझ्याकडे लक्षच दिलं. हे शब्द, विचार तुमच्या हृदयामध्ये खूप जातात. तुमचं शरीर, तुमचं मन, शरीर हळूहळू तुमच्या जवळ येताना पाहायचे.
स्वतःच्या शरीराबरोबर डीपली कनेक्ट. श्वास शरीरात कुठे कुठे जातोय ते पहा. तुमचं कपाळ, मान, खांदे, छाती, बरगड्या सगळं सैल सोडून हात रिलॅक्स. हृदयामध्ये काही जड भावना असतील तर त्या विरघळून जाताना पहा. शांत, शिथिल असं तुम्हाला वाटतं आहे त्याचा अनुभव घ्या. तुमचं पोट प्रत्येक श्वासाबरोबर एका लयीत शांतपणे हलत आहे. कंबर, मांड्या, पाय, गुडघे, ओटीपोट सगळीकडून शरीर शिथिल सोडायचे. हातापायाची बोटं आपली रिलॅक्स. मन शांत. कुठलेही विचार येतील त्यांना येऊ द्या. तुम्ही फक्त शरीर आणि श्वासाकडे लक्ष द्या. तुमचं शरीर तुमचं प्रत्येक गोष्ट ऐकत आहे. कल्पना करा की तुम्ही एका सुंदर तळ्याच्या ठिकाणी बसलेला आहात. सभोवताली सुंदर सुंदर हिरवागार दिसत आहे. मंद झुळके तळ्यातील ते पाणी घालताना पहा. रोज एक लवकर त्या पाण्यात पडलेल्याचा आवाज तुम्हाला येतो. त्याच्यावर उठलेले तरंग पहा. त्या पाण्यात त्या दगडाबरोबर अनेक कंपन निर्माण होतात. तुमच्या श्वासाबरोबर ही कंपनी हळूहळू चालते. खूप नितळ असं पाणी येते. पक्ष्यांचा सुमधुर आवाज येत आहे. कमी होणाऱ्या कंपनाबरोबर ते पाणी जसं शांत निर्विकार होत आहे त्याप्रमाणे तुमचं मन देखील हळूहळू शांत होत चाललं. मी अतिशय सुरक्षित, आनंदी आणि प्रचंड आत्मविश्वासी असं फील करत आहात. तुम्ही जिथे बसला आहात तिथून खोल मातीतून उजळणारी तुमचा श्वास खोल घेताना त्या खोलीचा थोडासा अनुभव घ्या. श्वास सोडताना तो तुमच्या ओटीपोटातून खाली जमिनीत जाताना खोल श्वास जमिनीतून खाली 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 जातो आहे. तुम्ही जिथे बसलेला आहात इथे खूप सुंदर आणि स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. तो प्रकाश अतिशय शांत आहे. त्याच्यामध्ये खूप हिलिंग आहे. प्रकाश तुमच्या शारीरिक, मानसिक सर्व व्याधी बरे करत आहे. हा सूर्यप्रकाश सगळीकडे व्यापून उरलेला आहे. समोर दिसत असलेलं तळं, निसर्ग, झाडी, त्या सर्वांना त्या सूर्यप्रकाशाने इतकं व्यापून टाकलेलं आहे आणि सूर्यप्रकाश फक्त भरभरून देतो आहे. त्या प्रकाशाला अनुभवा, त्याची
संपूर्ण शरीरात डोक्यापासून चेहरा, मान, कंबरे, हात, तळवे ते तुमच्या केसातून, नखांमधून, त्वचेमधून तुमच्या संपूर्ण शरीरात हा प्रकाश पसरत आहे. ज्या भावना वर येऊ देत, ज्या कुठल्या भावना असतील, भीती असेल, अपराधीपणा असेल, अगदी एकटेपणा, राग, दुःख किंवा स्वतःवर कधीच न ठेवलेला विश्वास आहे तसं संपूर्णपणे स्वतःला स्वीकारा. मनात म्हणा, आय एम सॉरी. मी स्वतःला खूप कमी समजलं, स्वतःवर कधी प्रेम केलं नाही. थँक्यू. मला आजवर मी कसंही वागले तरी मला साथ दिल्याबद्दल थँक्यू. मला सर्व गोष्टींची साथ मिळत राहिली. तो प्रकाश तुमच्या हृदयामध्ये साठवून ठेवा. स्वतःवर एका लहान मुलासारखं प्रेम करा, त्याला जवळ घ्या. ते तुमच्या ऍक्सेप्टन्सची वाट पाहत आहे, कारण तुम्ही कधीही त्याचा स्वीकार केलेला नाही. तुमच्या आतील जे लहान, तुमच्या ज्या वेदना आहेत, त्या लहान मुलांना कितीतरी काळ सोसले आहे, अजूनही सहन करताय. त्याला म्हणा, आय एम सॉरी. तुला फक्त प्रेम हवं होतं, स्वीकार हवा होता, फक्त समजून घेणं कोणतरी. तुला कधी दुर्लक्षित वाटलं असेल, एकटं वाटलं असेल, दोषी वाटलं असेल, तर आय एम सॉरी. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी संपूर्णपणे स्वीकारतो. हृदयातल्या त्या लहान मुले तुमच्या त्याला सांगा, मी पुरेसा आहे, महत्वाचा आहे, प्रेमास आणि आयुष्यातल्या सर्व गोष्टींसाठी, चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे. ज्या क्षणी वेदना झाल्या त्या प्रत्येक क्षणासाठी भावना एक्सप्रेस न केल्याबद्दल, आजवर इतकं धैर्याने पुढे आल्याबद्दल थँक्यू. आय लव्ह यू. सुंदर हिलिंग करणारा प्रकाश तुमच्या शरीरभर पसरलेला आहे. तुमचं दुःख, एकटेपणा हळूहळू सर्व विरघळत आहे. त्या जागी आता आनंद, समाधान, कृतज्ञता, प्रेम, इतरांविषयी करुणा, त्या जगाविषयी आपुलकी, समाधान पूर्णपणे भरत आहे. हा प्रकाश तुम्हाला स्वतःला मुक्त करण्यासाठी मदत करत आहे. मनात म्हणा, मी
आजपासून राग सोडून देत आहे. मला ज्या व्यक्ती परिस्थितीचा त्रास झाला त्यांना मी क्षमा करते. थँक्यू. माझ्या आयुष्यात तुम्ही आलात. मला त्यातून जी शिकवण दिली त्याने माझी प्रगतीच झाली. मला नवीन गोष्टी समजल्या आणि माझ्या आत्मिक प्रवासावर पुढे जायला तुम्ही मला मदत केली. त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणा किंवा त्या परिस्थितीला डोळ्यासमोर आणा ज्याच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. त्या परिस्थिती किंवा व्यक्तीचा राग न करता, मनात अडी न ठेवता पूर्ण क्षमा करून टाका. हे करायला जड जात असेल तर प्रकाश मला ही मदत करत आहे. त्या प्रकाशाची मदत करून, प्रकाशाची मदत घेऊन समोरच्या त्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला तो प्रकाश द्या. त्या प्रकाशाला विनंती करा की माझ्या बरोबर त्या परिस्थिती आणि व्यक्तीला सुद्धा heal करा. ही व्यक्ती आणि त्या परिस्थितीला तो प्रकाश देतात. मला खूप समाधान वाटतं. मनातील हृदयातील जडपणा निघून जातो. जे काही कटू अनुभव, कटू विचार, त्रास, वेदना त्या प्रकाशात विरघळून जाताना बघा. I'm sorry. Please forgive me. तुमच्या मनातला जो कुठला राग आहे किंवा ज्या चुकीच्या भावना आहेत, वेदना आहेत, त्या तुमच्या तळव्यातून आणि पावलातून खाली जमिनीकडे जाताना बघा. अत्यंत वेगाने त्या जमिनीत तुमचं शरीर मन हृदय सोडून निघून जातं. त्या प्रकाशाच्या सामर्थ्यामुळे या भावना तुमच्या शरीरात प्रवेश होतात. सगळी नकारात्मकता तुमच्या तळव्यातून पावलातून खाली जमिनीकडे जाताना पहा. ते अनुभव घ्या. तळव्यांमध्ये पावलांमध्ये कंपन जाणवतात का त्याचा अनुभव घ्या. मन शरीर हलकं झालेलं पहा. त्या व्यक्तीविषयी, त्या परिस्थितीविषयीचा राग, द्वेष, दुःख दाटवून सर्व त्या जमिनीत सोडून द्या. तुम्ही खूप हलके होत आहात. तुमच्या हृदयात सुंदर भावना असतात. मी शांत आहे, सुरक्षित आहे, माझ्याकडे प्रेम आहे, मीच तो प्रकाश आहे, हे जीवन सुंदर आहे. सर्व परमात्मा विश्व माझ्या बाजूने काम करते. जे काही घडत आहे ते सर्व माझ्या बाजूने घडत आहे. मी सर्जनशील, आनंदी, कृतज्ञ आणि समाधानी आहे. सक्षम आहे आणि मी योग्यही आहे. तो शुभ्र दिव्य प्रकाश परमात्माचा एक प्रेमळ आशीर्वाद आहे. हा प्रकाश आजपासून आपल्या हृदयात साठवायचा आहे. मनातील प्रत्येक काळजी, नकारात्मक विचार, भीती काढून टाकायची. या प्रकाशामध्ये योग्यता आहे. माझं जीवन सुंदर आहे. माझं भविष्य उज्ज्वल आणि सुरक्षित आहे. माझ्या आयुष्यात अनेक सुंदर चमत्कार घडतात.
तुमच्या हृदयात कृतज्ञता अनुभवा स्वतःसाठी, या शरीरासाठी. आपल्या शरीराला थँक्यू म्हणा. थँक्यू, माझी कायम तू साथ दिलीस. तुमच्या हृदयात या श्वासाबद्दल कृतज्ञता अनुभवा. हा श्वास तुमचा सोबती आहे. स्वतःला धन्यवाद द्या, कारण तुम्ही स्वतः अजून प्रयत्न करत आहात. स्वतः आयुष्याची जबाबदारी घेत आहात. स्वतः आपल्या भावना विचारांची जबाबदारी घेत आहात, आणि तेच खूप सुंदर आहे. मनात म्हणा, थँक्यू, माझ्यासाठी योग्य मार्ग आपोआप तयार होत आहेत, आणि मी योग्य वेळेला योग्य ठिकाणी कायम असते. खोल श्वास घ्यायचा. स्वतःला म्हणा, सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, ज्या काही माझ्याकडनं आजवर चुका झाल्या त्यासाठी. थँक्यू, लव्ह यू. मी ह्या स्वतः निर्माण केलेल्या भावना आणि जग आहे, आणि आता मला ठाऊक आहे याच्यावरून काम करून मला योग्य तो मार्ग सापडायला सुरुवात झालेली. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हातातल्या पायातल्या त्या कंपनांकडे थोडं लक्ष द्या. शरीरात आलेला हलकेपणा अनुभवा. स्वतःच्या हृदयात जे आता प्रेम आहे, कृतज्ञता आणि शांतपणा जो आहे, अनुभवा. लहान श्वास घ्या, सोडा. चेहऱ्यावर एक हलकंसं हसू येऊ दे. सगळा ताण तुमच्या शरीरातून निघून गेल्यामुळे शरीर मनाला देखील प्रसन्न वाटतं. छान चेहऱ्यावर एक हसू आणा, स्माईल द्या, आणि अतिशय शांतपणे हातापायाची बोटं हलवून डोळे उघडा. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा आणि अनम्यूट करा सगळ्यांनी. एक कसं वाटलं सांगा, आणि आपण काही प्रश्नोत्तर घेऊयात. म्हणून काही प्रश्न कोणाला असतील तर विचारू शकता. हे ध्यान कसं तुमचं झालं, काही जाणवलं का सांगू शकता. काहीही शेअर करू शकता. आपल्याकडे शेवटची 15 मिनिटं आहेत, आणि त्याआधी फक्त आपण आपल्या सेशन्स मध्ये काय शिकवतो हे सांगते 1-2 मिनिटात, आणि मग आपण 15 मिनिटं प्रश्नोत्तर घेऊया. सुप्त मनाचे सामर्थ्य हा वर्कशॉप मी गेले बरेच 5-6 वर्ष घेते. छोट्या प्रमाणात घेत होते, आता थोडंसं वाढलेलं आहे ते काम. पण जुलैपासून आपला बेसिक आणि ऍडव्हान्स असं 5-5 दिवसाचा सुरू होईल कोर्स. 1 जुलैपासून 5 दिवसाचा बेसिक करू शकता किंवा 5 दिवसाचा ऍडव्हान्स, ज्याच्यामध्ये वेगवेगळी तंत्र, मॅनिफेस्टेशन टेक्निक्स, सप्तचक्र ध्यान, इमोशनल फ्रीडम टेक्निक्स, टॅपिंग, क्षमा प्रार्थना डिटेलमध्ये शिकवली जाते. 5 दिवसाच्या बेसिकमध्ये 5ही दिवस वेगवेगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस तुमच्याकडनं केली जाते. आणि ऍडव्हान्समध्ये थोडंसं ऍडव्हान्स टेक्निक्स काही आहेत, आणि हे डिटेलमध्ये अनेक वेगवेगळी काही हिलिंग मॉडॅलिटीज मी शिकवते. सप्तचक्र ध्यान पण डिटेलमध्ये शिकवते. त्याच्या व्यतिरिक्त 1-to-1 माझे कोचिंग सेशन असतात, ज्याच्यामध्ये मी काही गाईड करते लोकांना. माझे ते ऑनलाईन चालू असतात. 1 ते 1 तासाचा सेशन असतो. त्याच्यामध्ये तुमच्या शंका, काही तंत्र शिकायचे असतील ते तुम्हाला कोचिंगच करते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या फिजिकल, इमोशनल आणि इव्हन स्पिरिच्युअल गायडन्स काय हवा असेल तर मी तो नक्की देते. कुठे तुम्हाला स्टक झालं असेल तर तिथून तुम्हाला पुढे प्रोग्रेस कसं करायचं हे मी नक्की मदत करते.
माझी सुप्त मनाचे सामर्थ्य हा शिवाय ऑनलाईन पण प्रत्येक विकेंडला शनिवारी होतो, ज्याच्यामध्ये थोडीशी सगळी टेक्निक्स असतात ती थोडक्यात शिकवली जातात. 3 तासाचा असतो आणि वैयक्तिक माझं म्हणजे कोचिंग 1-to-1 सुद्धा चालूच असतं. सो तुम्ही कधीही ते म्हणजे मला संपर्क करू शकता. हे डिटेल मी पाहिजे तर ग्रुपवरती शेअर करेन. आता तुम्हाला काही प्रश्न आणि हे असतील तर मला जरूर सांगा. व्हिडिओ कृपया सगळ्यांनी ऑन करा. आता शेवटची 15 मिनिटं आपल्याकडे आहेत. हा वेळ थोडा युटिलाइज करा. तुम्ही आज सगळे वेळात वेळ इथे काढून आलेला आहात. तर हा थोडंसं प्रश्नोत्तरांसाठी आपण वापरूयात, की तुम्हाला एरवी समजा काही शंका, काही गोष्टी समजत नसतील, तर आत्ता माझ्याकडे वेळ आहे 15 मिनिटं. आपण हे बोलू शकतो आत्ता. कुठल्याही आणि इथे कोणी कोणाला काही जज करत नाही आपण. त्यामुळे इथे आपण काय हवं म्हणजे काय आपल्याला डोक्यात चालू आहे, काही शंका आहेत, काही थेरी समजत नाहीये किंवा तुम्ही काहीतरी करत असाल त्याचा उपयोग होतो नाही असं वाटत असेल, तरी देखील तुम्ही विचारू शकता. कोणाला काही प्रश्न आहेत का? विचारायचंय कोणाला? एक तर सगळंच समजलंय किंवा काही मॅडम रेकॉर्डिंग मिळेल याचं? अं? रेकॉर्डिंग मिळेल? हो मिळेल ना, मिळेल. युट्यूबवर आपल्या असेल ना, युट्यूब चॅनलवर माझ्या मी अपलोड करीन म्हणजे तुम्हाला मिळेल. कोणाला शंका असतील तर विचारा. काही समजलं नाहीये किंवा तुमच्या आयुष्यात काय चाललंय, काय वर्क होतंय, काय नाही होते. म्हणजे मला ग्रुपवर खूप सारे प्रश्न असतात, की मग हे कसं काम, ते कसं, काय कसं. आता कोणीच विचारत नाही का बरं? नाहीये कोणाला? सेशन एंड करूयात मग. चलो, तुम्ही हे मेडिटेशन परत ऐका, करा. आणि कोणाला काही प्रश्न आणि कोचिंग काउन्सिलिंग हवं असेल किंवा गायडन्स तर माझा नक्की संपर्क साधू शकता तुम्ही कधीही. अ, म्हणजे माझा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यावर मी नियमित काही टाकत असते गोष्टी. इथे पण कोर्सचे डिटेल तुम्हाला मिळू शकते, तुम्ही जॉईन करू शकता ते. चला, नमस्ते सर्वांना. थँक्यू मॅम. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. Please.